अभिजित बिचुकले कल्याण लोकसभा लढवणार। बिचुकलेंकडून कल्याण लोकसभेसाठी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। कल्याण लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार। महाडमध्ये सर्व परवानग्या घेतल्यानंतर देखील हेलिपॅडच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा का नव्हत्या? ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल। तर आम्ही जिवंत राहू नये असं प्रशासनाला वाटत होतं का? अंधारे प्रशासनावर संतापले। महाडमध्ये सुषमा अंधारेंना घेण्यासाठी गेलेले हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताना कोसळलं। अंधारेंनी भावाला फोन केला असता तर एका फोनमध्ये सर्व व्यवस्था झाली असती। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या बाईक रॅली दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गट आमने सामने। सुप्रिया सुळेंकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नमस्कार। आदेश बांदेकर यांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयासाठी बांदेकरांकडून देवीला साकडं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आम्हाला सावरकर शिकवायची गरज नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। सावरकरांवर एवढं प्रेम आहे तर त्यांना आधी भारतरत्न द्या, दानवेंची मागणी। रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, शरद पवारांचं मतदारांना आवाहन। तर पंतप्रधान मोदींनी आश्वासनं दिली मात्र ती पाळली नाहीत, पवारांचा हल्लाबोल। निवडणुकीत पैसा, दारू, ड्रग्जचा महापूर। आतापर्यंत 220 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, 49 कोटी 96 लाखांची रोकड आणि 38 कोटी 80 लाखांची दारू जप्त। पत्रकार परिषद घेत राज्य निवडणूक आयोगाने दिली माहिती। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह 2 जणांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना। या प्रकरणी 15 जणांना अटक। बारसेवाडा गावातली घटना। पंतप्रधान मोदींचा 13 मे रोजी वाराणसीत मतदारसंघामध्ये रोड शो, तर 14 मे रोजी पंतप्रधान मोदी अर्ज दाखल करणार। अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षीय निवडणूक होणार। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून धोरण जाहीर। अमेरिकेत 2 कोटीहून अधिक अवैध स्थलांतरित, हे अमेरिकन नागरिक नाहीत, ट्रम्प यांची माहिती। दुबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। यूएईच्या हवामान खात्यानुसार देशभरात अतिवृष्टीचा इशारा। यूएई मधील 8 शहरांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।